राम राम. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. आपण होतो दुपारी सोलापूरमध्ये. मग काय तिथंच एक राईस प्लेट खाल्लं. आपले दोन गुजरातचे नवीन मित्र भेटले होते, त्यांनी काय चहाच पिला. तिथून आलो पंपावर. इथं काय ताई डिझेल टाकत होत्या गाडीमध्ये. जवळपास 39 लिटर डिझेल बसलं, कारण पंपच भेटला नव्हता लवकर. मग तिथून आलो पुढे, माल वगैरे भरला, कारण आपल्याला काय पार्ट लोड मध्ये थोडस दोन टू व्हीलर भेटल्या होत्या. मग म्हणलं चला आता पुण्याला जाऊ, कारण इथं तर काय दुसरा माल भेटणार नाही. त्यामुळं पुढे आलो, कारण इथं टेंभुर्णीच्या थोडं पुढे आल्यावर एक बंकरवाल्यानं डॅश मारलं होतं. त्यामुळं तिथं थोडा वेळ गेला आणि आलो आपण पुण्यामध्ये. पुण्यामध्ये आपल्याला खाली करायची होती गाडी मांजरीला. मग गाडी काय मांजरीला वगैरे खाली केली. गाडीचा काही व्हिडिओ घेतला नाही. जवळपास आपल्याला 1 वाजता होतं खडकीला. मस्तपैकी तिथं मॅगी भेटली, कारण आपण काय जेवलो नव्हतो. तिथून मग मॅगी बिस्किट वगैरे खाल्लं आणि निघालो पुढे. आपण लांडीवाडी जाऊन झोपलो होतो. सकाळी सकाळी भावाची भेट झाली. मग भावाने डिझेल वगैरे टाकले. म्हणले चला, कारण आपले गाववाले भेटले होते इकडं. मग तिथून आम्ही आलो थोडस पुढे. मग त्याने काय अंघोळ वगैरे केली, आपण पण फ्रेश वगैरे झालो. मग म्हणले चला आता लातूरचं मित्र भेटलेत म्हणल्यावर काय लातूरचा नाश्ता करायला लागते. मग त्याने आणलं होतं एका चांगल्या मस्त पैकी निलंगा राईस वर. मग काय भावाचा निलंगा राईस वगैरे खाल्ला. तिथून आलो पुढे भोसरीला, आपल्या मामाच्या ऑफिसला, श्रद्धा कार्गोला. मग काय मामाचे कॉल वगैरे चालू झाले होते. मग म्हणलं आज काय ऑर्डर आपली पडते का नाही, कारण गाड्या खूप होत्या. तिथून आलो तेवढ्यात आपला भाऊ भेटला, प्रदीप भाऊ. मग म्हणलं मिसळ ताव देऊ. भाऊनं मिसळ वगैरे खाल्ली. भाऊनं काय वडापाव घेतला होता. भाऊ खूप लांबून आला होता आपल्याला भेटायला. कसं आहे, गावाकडचा माणूस आला ना खूप बरं वाटतं हो, त्याला पण आपल्याला पण. मग काय तिथून आपण चहा वगैरे घेतला आणि मग म्हणला भाऊ थोडस काम आहे. त्याला पण काम होतं. मग भावानं काय आपल्याला पैसे देऊ दिले नाहीत. भाऊ म्हणला थांब, बिल मी पे करतो. मग म्हणलं भाऊ चल ठीक आहे, ह्यावेळेस तू दे, नेक्स्ट टाइम आपण देतो. मग काय तेवढ्यात पडली ना आपल्याला पण ऑर्डर. ऑर्डर होती रांजणगाव भरायचं होतं आणि आपल्याला जायचं खूप दूर, जवळपास 1100 किलोमीटर आंध्र प्रदेश मध्ये. मग म्हणलं चला मामा, मी जातो, कारण एक दोघ जण म्हणले कमी जास्त होईल. चला म्हणलं ठीक आहे, आणि इथं थांबल्यापेक्षा कसं आहे गाडी चाललेली परवडती. मग म्हणलं चला, मस्तपैकी ऑर्डर वगैरे घेतली. गेलो होतो भरायला, 50 किलोमीटरच होतं. पण जवळपास आपल्याला जायला लागले 3 तास, कारण इथून तिथून सर्व काही कंपन्या सुटल्या होत्या. मग काय कंपनी खूप छान होती हो, कारण आल्या कसं आहे लगेच फोरक्लिप लावली. मग म्हणले तुमचं सामान काय 5 मिनिटात भरून देऊ. कसं आहे फोरक्लिप वरचे मामान म्हणले उभं ठेवायचं का आडवं ठेवायचं, कारण आडवं काय बसत नव्हतं. मग म्हणले उभंच ठेवू सेंटर मध्ये, तुम्ही मस्तपैकी बांधून वगैरे घ्या. मामाला म्हणलं चला ठीक आहे. मामाला काय त्याला उभ्याचं आडवं केलं आणि मस्तपैकी मध्ये चढवून दिलं. मामाला म्हणलं खरंच धन्यवाद, कारण पहिल्यांदाच कंपनी झाला असेल, आपण गेल्या गेल्या आपली वाटच बघत बसले होते. आपण गेलो आणि लगेचच आपली गाडी वगैरे भरून दिली. मग म्हणलं मामा ठीक आहे, चला आता आपण निघायचं तयार करू, कारण पेपर बनत होते. म्हणजे 10 मिनिटं थांबा, पेपर वगैरे भेटले ना तुम्ही लवकरच निघू शकता. कसा वाटला मित्रांनो ब्लॉग, कमेंट करून नक्की सांगा, आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये.